की ही दुबार नावं आली, त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या संदर्भामध्ये क्लिअर कट त्या ठिकाणी डायरेक्शन देतील का, आणि ही दुबार नावाची यादी आम्हाला प्राप्त होईल का, जनतेला प्राप्त होईल का? 50 ते 60,000 धारावीमध्ये मतदार जे आहेत ते बाउंड्रीच्या बाहेर झालेले आहेत किंवा त्यांची कन्फ्युजन आहे, त्याला कसं सुधारतो? फक्त धारावीच नाही तर दहिसरच्या काही ठिकाणी झालेले आहे. मी मधल्या काळात बघितलं की त्या अंधेरी पश्चिममध्ये झालेलं आहे, पूर्वेमध्ये झालेलं आहे, कांदिवलीमध्ये झालेलं आहे, आणि या सगळ्या ठिकाणावर आम्ही तक्रार बघितली की म्हणजे वॉर्डमधल्या, आता अमीनभाई पण तेच सांगत होते त्यांच्यामध्ये पण आता तुम्हाला माहिती आहे की 9 वर्षापासून वॉर्डची कुठलीही रचना बदललेली नाही आहे. खरं तर मला अपेक्षा आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी जे आहे या मतदार याद्या डिक्लेअर व्हायला पाहिजे, पण जवळपास ऑक्टोबर 2024 पासून जर बघितलं तर कुठल्याही तऱ्हेची मतदार यादी डिक्लेअर झालेली नाही, आणि त्यामुळे लोकांचे जे नावं आहेत ती एका विभागात, हा 9 वर्षापासून एक वॉर्ड आहे, पण ह्याची नावं जी आहेत 7,000 ते 10,000 नावं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेली आहेत. आज आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे, आणि अशा तऱ्हेचं जर सुमोटो सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत किंवा अशा तऱ्हेची तक्रार आली तर त्या ठिकाणी तिथले असलेले जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी कारवाई करायची, आणि ती नावं जी आहेत त्या मतदारसंघात घेण्यासंदर्भामधलं मला वाटतं त्यांच्या माध्यमातून गाईडलाईन गेलेले आहेत. मी अपेक्षा करते की त्या संदर्भामधली कारवाई येणाऱ्या काळात होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.